श्रेयमान भवती। तर मंडळी आता मूर्त्या आपल्या मंदिरामध्ये नेण्यात येत आहेत। महालक्ष्मी प्रसिद्ध मूर्तिकार ज्याने आपल्या मंदिराची मूर्ती बनवली आई जाकवा देवीची। जल्लोष आपल्या गावाचा आणि नवीन मंदिराच्या उद्घाटनाचा। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे आपल्या गावचा जल्लोष। तर तुम्ही आपल्या जुन्या मंदिराचा व्हिडिओ बघितला असाल, तर आज आपल्या नवीन मंदिराचं उद्घाटन सोहळा आहे। तर कालच आपल्या गावामध्ये नवीन मूर्त्यांचं आगमन झालेलं आहे। तर त्याच मूर्त्यांची आज आपल्या गावामधून मिरवणूक निघणार आणि आपल्या नवीन मंदिरामध्ये जाणार। तर मग आज सगळ्या मंदिरामध्ये जाऊन सगळ्या विधी होणार आहेत। तर तुम्हाला असा हा पूर्ण आजचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे। तर मग आजच्या व्हिडिओला आपण करूया सुरुवात। नाना हात मजबूत खाली हात बरोबर पकडायचं।
मंदिराजवळ पोचलेलो आहोत. तर आपण मूर्त्या गाडीने घेऊन आलेलो आहोत, कारण आपल्याला असा डोंगर चढून वरती यावं लागतो. हे बघा खाली आपला गाव आहे, तर मूर्त्या वजन खूप आहेत. भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा तुष्टुवा संसन्भिः व्यशेमदेवहितं यदायुः संसन्भिः व्यशेमदेवहितं यदायुः ॐ हिरण्यगर्भगर्भस्थं हेमवि हिरण्यगोपान् द्वादस्मै अस्मित आगा उत्सश्रेयमान भवति तं भागं चित्रमीमहे तस्मै अस्मैभिः युवा सुवासा. तर आपण मंदिरामध्ये आता प्रवेश केलेला आहे. केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः. मनूच्या बायकोला लायचा तिकडे थांबा. ठेवा आता. श्री वर्चस्वमयीयते देवसेना प्रयच्छ मे हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसो हेमबीजं विभावसो अनन्तपुण्यं फलमत शान्ति. निर्माण कार्य झालेलं आहे. या मंदिरामध्ये नवीन देवतांची प्राणप्रतिष्ठा आणि स्थापना करायची आहे. त्यासाठी जागेच्या बांधकामाच्या मध्ये काही दोष राहिला असेल तर तो दूर करण्यासाठी, जागेचं शुद्धीकरण करण्यासाठी आधी वास्तुशांती केली गेली आहे. त्यामध्ये काही न्यूनता राहिली असेल तर आपण सर्व ग्रामस्थांना क्षमा करावी. तसंच सर्व ग्रामस्थांना त्यांच्यासह त्यांच्या सर्व कुटुंबियांना उत्तम प्रकारे आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य सगळे प्राप्त व्हावं. तसंच मुलाबाळांना शिक्षणामध्ये, तसंच नोकरी करणाऱ्यांना नोकरीमध्ये, व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायामध्ये उत्तम प्रकारे उत्कर्ष प्राप्त व्हावा. तसंच आपला कृपाशीर्वाद सदैव त्यांच्यावर राहावा. मंदिरामध्ये दर्शनासाठी येणारे भक्तगण जे आहेत त्यांच्यावर देखील आपला कृपाशीर्वाद राहावा आणि कुठल्याही प्रकारे ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारचा धोका, चिंता, भय, भीती राहू नये, सर्व दूर व्हावं अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो. आपण ती मान्य करून घ्यावी. वास्तोष्पतिदेवताभ्यो नमः. साडी बहिणी साडी मंडळी आता मूर्त्या मंदिरामध्ये येण्यामध्ये येत आहेत.
की सगळ्यांनी 2-2 दाणे अक्षता टाकत राहा. चक्षुर्वै विवाहसोनंद पंड बलमत जांत प्रयत्न नमो हृदयाय जगद्गीताय कृष्णाय गोविंदाय जन्मा दीर्घनाम विष्णुपदानी च तेनाय प्रमाणेन पुण्यम दीर्घमायुरस्तु श्रीमंता सफला सन्तु. तर मंडळी आता जलवास विधीला सुरुवात झालेली आहे. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै महाराज जलंत्यं दोषां कर्पयन्ति तर मंडळी इकडे सगळ्या गावातील मंडळीच्या हातातून जलवास केला जातो आणि त्याच्यानंतर ज्या जुन्या मूर्त्या आहेत त्याचं पाणी नवीन मूर्त्यामध्ये चढवलं जातं आहे, म्हणजेच प्राण प्रतिष्ठान केलं जातं. मंडळी आता प्राण प्रतिष्ठानला सुरुवात होते. आई जाखमत आई माझे तुझा प्राण काढलेला होता तर तुला दुसरी रूपरेषा दिलेली आहे तर प्राणाला दुसरा दिला आहे. तर आई माझे गाव कुणाला हासका इसका अजिबात देऊ नको सर्वांना सुखाचे बांधण सांभाळ माता मूर्तये प्राण प्रतिष्ठापने जले अभिषेकाय नमस्तस्यै नमो नमः महालक्ष्मी च विद्महे श्रीपत्नीचे प्रचोदयात्. तर मंडळी इकडे जुन्या मूर्त्यांचं पाणी उतरवून ठेवलेलं आहे. ओम काले श्री मूर्ते प्राण प्रतिष्ठापने विनियोगः. ओम अं वं वं शं भवतु अभीष्टकामना सिद्धिरस्तु. ओम दिगनागनद्योगिरय श्रीणीश्वराणि च वं शं सं सोऽहं प्राणापाने
अस्य मूर्तये प्राणप्रतिष्ठापने विनियोगा प्राणापाने विनियोगा आसुनिता शांत देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिविष्टकामना प्रसिद्ध्यर्थे तुमच्या आहे ना ओम बीजं विभावसो अनंत पुण्य परमत अक्षतवर्ती शांति प्रयच्छ मे ओम श्री वर्चस्माय स्मृती बसवायला घेऊन पाठीपुढे जागा कमी आहे का ही बस आहे त्या मूर्तीची बाजूच्या मूर्तीला समजा बाजूला
महिला मंडळाने बाजूच्या कंपाऊंड मध्ये यायचं आहे त्या चेअर वगैरे तिकडे, कारण आपण या साईडला जेवण वाढणार आहोत. आणि मंडळी इकडे जेवण सुद्धा रेडी झालेलं आहे. तर इकडे डाळ आहे, भाजी आहे आणि खास आचार्य आहेत. आणि आचार्य आज जेवण बनवण्यासाठी आलेले आहेत. ही कोणती भाजी बनवली आहेत? छोले भाजी आहे ना. छोलेची भाजी आहे. तर इकडे छोलेची भाजी आहे. आता थोड्याच वेळामध्ये जेवणासाठी सुरुवात होईल. देतो तुला. पहिल्यांदा देवांसाठी नैवेद्य वाढला जाईल आणि मग त्याच्यानंतर जेवणाला सुरुवात होईल. हाताने बरं ना हो, वाटीमध्ये हाताने दावा मामांजवळ दे. मध्ये मारायचं. आपल्या पालखीमधल्या सुद्धा मूर्ती बसवण्यात आलेल्या आहेत. अग्नीला सांगितलं की तुझी जी पातळी आहे त्या पातळीचा अग्नी माझ्या हृदयात बसू दे आणि मी जी आहुती देतो ती ज्या देवतेच्या आहुतीला देवी आहे नमः स्वाहा. ओम या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आत्माता देव्यै नमः. स्मदा कालेश्वरी देव्यै नमः स्वाहा. ओम या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. शरणकर्णदेव्यै नमः स्वाहा. ओम नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. पदी बहुरुणी सहस्राक्षरा परमे गौमन् स्वाहा. सततं नमः नमः प्रभुभद्राय जौनका स्मता कालेश्वरी देव्यै नमः स्वाहा. आता देवाला नैवेद्य दाखवून घेत आहेत. त्याच्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होईल.
वेरळ गावाच्या वतीने मी तुमचं अभिनंदन करतो. मला पण घ्या. जायचं आहे अशी माझी कर्मकारांना विनंती आहे. त्यांच्यासाठी अमूल्य वेळ आणि अमूल्य काम केल्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे. सुप्रसिद्ध मूर्तिकार ज्याने आपल्या मंदिराची मूर्ती बनवली आई जाकवा देवीची ते श्री समर्थ सद्गुरू आबा महाराज यांचे सदशीर्ष गुरुवर्य दीपकजी महाराज तामणकर आपल्या मंदिरामध्ये हजर आहेत. तर त्यांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. स्वागत करण्यासाठी नारळ आणि श्रीफळ घेऊन मी महेंद्र बोलले यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करत आहे. शाल आणि श्रीफळ देऊन मी त्यांच्या गावाच्या वतीने जोरदार अभिनंदन करतो. खूप सुंदर अशी मूर्ती आपण आज वेरळ गावाला बनवली, त्याच्यामुळे मी तुमचा शतशः आभारी आहे. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढल्याबद्दल खरंच तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर मंडळी, ज्या आज आपल्या वेरळ गावामध्ये ज्या मूर्त्या बनवल्या ते महाराजसुद्धा आज आलेले आहेत आपल्या मंदिरामध्ये आणि ही त्यांचा कुटुंब आहे. माऊली धन्यवाद. मंडळी, महाराजांकडून खास देवीसाठी अगरबत्ती लावण्यासाठी हे बघा 2 स्टँड आणलेले आहेत आणि ते सुद्धा दगडाचे आहेत ना. यांच्या कृपेने या मूर्ती तयार झालेल्या आहेत. पाषाणी मूर्ती आहेत. पाषाणीच्या सर्वकडेच बनवल्या जातात. आम्ही काही कलाकार नाही, पण त्या माझ्या सद्गुरू माऊलीच्या कृपेने या मूर्ती नामधारकाच्या हातून झालेल्या आहेत. आणि त्याची विशेषता म्हणजे त्या काय आहे, त्या मातेचं महत्त्व काय आहे ते तुम्हाला सर्व ग्रामस्थांना कळून ती दे या अगदी मला पूर्ण खात्री आहे. आणि तो आशीर्वाद सर्वांना मिळेल, कारण असं भाग्यवान कवचित कुठेतरी जगातामध्ये आहे. सर्वांनाच नाही, विरळा जाणी या न्यायाने खरोखर आज मी उमरवडीमध्ये पण जाऊन आलो. त्या ठिकाणी असं वाटायला लागलं की खरोखर काहीतरी लोक मातेची म्हणजे जगराटीची जी जगाच्या कल्याणासाठी अधिमाया शक्ती अवतीर्ण झाली ते काय दुसरं प्रतीक नाहीत. ती माता काय वेगळी नाही. आपल्या बघण्याची दृष्टी आहे जसं तसं त्या तत्वान. पण खरोखर तुमची जी श्राद्ध आहे, ज्या वेळी तिला हाक माराल त्या हाकेला तुमच्या उभी राहील. हे माझ्या सद्गुरूंच्या कृपेने हे बोलणं 2 मिनिटं तुमच्यासाठी नाही, ते हे गुह्य करू नये प्रगट मोडेल भक्तीची वाट असे तुकाराम महाराज सांगतात. आमचा वारकरी संप्रदाय ब्रह्मसंप्रदाय वारकरी संप्रदाय आम्ही एकच आहे. आमचं सर्व एक सांगायचं तात्पर्य की नामाचं महत्त्व ज्यांना कळत असेल तेच समजते की नामात कसले कोणत्या नामात, तर साधारण नामात नाही, विशेष नामात. विशेष नाम हा सद्गुरू ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय असतात अशा संतांकडून मिळतात. त्यांच्याकडून जर या घडल्या गेल्या तर आणि त्यांच्याकडे ज्या मूर्ती घडल्या गेल्या तर ते भाग्यवान मंदिरात बसवणारे येणारे मूर्ती बसवणारे जे ज्यांच्या ग्रामात ज्या ग्रामात जातील ते भाग्यवानच आहे. ते याच्या पलीकडे काय माझं सांगण्यासारखं नाही. आणि काय ते तुमचं तुम्हाला अनुभव येतीलच. आणि तुमची श्रद्धा आहे तशी अढळ श्रद्धा याला म्हणायची. सर्व ग्रामस्थांची श्रद्धा आहे. माहेरवसनी असते त्यांची श्रद्धा आहे. पण आज जनसमुदाय एवढा जो जमलेला आहे ते बघूनच आनंद वाटला. इकडे आता लास्ट पंगत बसलेली आहे. बाकी सगळी मंडळी झालेली आहे जेवून. आता जेवलेली मंडळी आता आम्हाला डाळ वाढतायत. जागमाता देवीचा जागमाता देवीचा जागमाता देवीचा
जागमत आईचा जागमत आईचा जागमत आईचा देवा अनमोल मानवा देवीचं हे दान देवीचं हे दान देवा विना जन्म तुझा आहे पशु समान आहे पशु समान देवा विना जन्म तुझा आहे पशु डोंगराची हवानी आईला आणि मंडळी, आपला ह्या अगोदरचा जुना मंदिर 1999 साली बांधला गेला होता आणि त्याच्यानंतर आपला हा नवीन मंदिर 25 वर्षानंतर बांधला गेला. आणि खरंच मंडळी, आज सगळ्या देवांच्या मूर्त्या पाहून एकदम मन भरून गेलं. आणि आई जागमाता चरणी प्रार्थना करतो की जसा आमच्या वेरळ गावावरती जसा आशीर्वाद आहे तुझा, तसाच तुमच्या सगळ्यांवरती सुद्धा राहू दे. तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.